तर वळवली हा संघ बॅटिंग करतो, किती धावांचं टार्गेट सेट होईल? गोलंदाज आलाय निखिल मोकल. साई हा सुद्धा एक चांगला संघ, दोन्ही संघ ताकदीचे आहेत. पहिला चेंडू गोलंदाज यावेळेला निखिल. 5 षटकांचा सामना. त्याच्यानंतर या स्पर्धेकरिता आपण पाहतोय अक्षय शेठ रमेशजी पाडे कानपोले यांच्याकडे या स्पर्धेकरिता तब्बल 5,000 रुपयाची धनराशी. त्यांचं देखील आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूदात्यांचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर दक्षवेद 11 या संपायर सिग्नल आल्या. वाईटचा कॉल. निखिल मोकलला पाहिलं. पहिला चेंडू डॉट. आतापर्यंत गोलंदाजी करताना निखिल प्रमुख गोलंदाज. पहिलं षटक तो हाताळते. दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत, ताकदवान आहेत आणि दोन्ही संघामध्ये कॅपॅसिटी कुवत आहे. या मॅचचा निकाल आपल्याला दुसऱ्या अंकामध्ये जरूर पाहायला मिळेल. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकाची कानपोलीची सन्मानाची स्पर्धा आहे. आक्रमण करतोय डीपला. फिल्डर तिथे रेडी. प्रयत्न जरूर चांगले झाले, मात्र धाव घेण्याची तयारी. बॅटिंग टीमला टार्गेट सेट करावं लागेल. आज 96 धावा ठोकल्या रोडपाली संघानं आणि त्यांनी त्यांचा दबदबा निर्माण केला. आणि आता पाहायचं कोणता संघ आज वर्चस्व प्रस्थापित करेल. ऋषी चौधरीला पाहतोय, रत्नदीपला पाहतोय बॅटिंग करत असताना. या मोसमामध्ये हा संघ सुद्धा भरपूर फॉर्म मध्ये. किती धावांचं टार्गेट सेट करेल? समोर साई संघ आहे, तो सुद्धा तेवढा बलवान मजबूत संघ आहे. मॅच पाहायला मजा येईल. निखिल मोकल डॉट. त्यानंतर वाईट आला सिंगल. एकूण धावफलक पाहिलं तर 2 वर पोहोचलाय बॅटिंग टीम. लाईन पाहिली, बॅट थोडी आकडली, अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय स्लीप कडे. क्षेत्ररक्षक रेडी होते, धाव घेण्याची तयारी दाखवली. बऱ्याच वेळा तुमच्या सलामीवीरांकडून खूप काही अपेक्षा असतात. मैदानावर सेट होणं, गोलंदाजावर हल्ले चढवणं, खराब चेंडूची प्रतीक्षा करणं आणि त्यानंतर धावसंख्या सेट करणं, या गोष्टींवर प्रामुख्यानं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. निखिल मोकल डॉट. विकेट. 3 चेंडूमध्ये काही उत्तर शोधून देत नाही. गुड बॉलिंग. चेंडू अँगल चांगला डिलिव्हर करतो. रनवे चांगला लॉफ करतोय. क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. गुड फिल्डिंग. बघा नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं गॅदर केलं. गुड फिल्डिंग. साई संघाला आपण पाहतोय. साई संघ सुद्धा तेवढ्या ताकदीचा संघ. वरचढ कोण होणार? किती टार्गेट सेट होणार? रेलिंगच्या आतमध्ये जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण रेलिंगच्या बाहेर व्हा. आयोजकांचा आम्ही पाहतोय ताफा तिथे येतोय. कृपया आपल्याला स्पर्धेचा दर्जा मेंटेन करायचे, शिस्त आपल्याला दाखवायचं. गोलंदाज निखिल. फुटवर्क वापरलं, कव्हर कडे ढकलतोय आणि तिथे पाठलाग झालाय. धाव सोडण्याची तयारी. तर परेश पाटील ज्यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि वलभ गावचे प्रसिद्ध उद्योजक, वलभ गावातील युवा वर्गाला नेहमी पाठीराखे असतात. क्रिकेटची स्पर्धा कुठे असू द्या, परेश पाटील साहेब यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. परेश पाटील साहेब कानपोलीच्या सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग टीम वलवली या संघाला यस आमन ब्रिगेड नावानं आज संघ खेळतो. पंच इशारा करतील वाईटचा कॉल. छोटे बच्चे कंपनी समोर आपण बसलात, विनंती असेल सायलेन्स होऊन ठेवा. लाईव्ह सूर्य आमचे स्कोरर आहेत संगीत कक्ष. बच्चे कंपनीला विनंती करेन. निखिल मोकल डॉट. नंतर पुन्हा निखिलनं दबदबा निर्माण केलाय. काही करून देत नाही. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही. बॅटिंग टीम एकूण धावा 7. तर परेशभाई पाटील वलभचं युवा नेतृत्व, युवा यशस्वी आयोजक आणि त्यांची फटाक्यांच्या आतषबाजीनं बघा त्यांचं वेलकम केलं. यस पंच आमच्याकडे वळलेत. तर यस आपण थर्ड अंपायर पाहतो. डाऊट्स क्लिअर होतील. तर यस नाहीये. ऑफिशियल अंपायर कनेक्ट होतील आणि जरूर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतो आता काही वेळातच. पुन्हा एकदा आपण एकदा स्लो मोशन मध्ये चेक करतोय.
आणि अगदी तिथे चांगले प्रयत्न झाले सीमारेषी लगत दोन्ही क्षेत्ररक्षक ऑफिशियल आमचे अंपायर आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. तर 3च धावा आहेत. यस मॅच ऑन ठेवा. एकूण धावफलक 10 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला समाप्त झाला. 10 धावा दिल्या. भागीदारीचा विचार केला तर 6 मध्ये 10 वर खेळतोय ऋषी आणि त्याला साथ देतोय रत्नदीप. ही आघाडीची जोडी आक्रमक आहे. मैदानावर जास्त काळ उभी राहिली ना तर खऱ्या अर्थाने धावा त्या जमवतील आणि टार्गेट सेट करण्याचा हा प्रयत्न इथे सुरू आहे. अनिकेत मोकल स्टार प्लेयर अनेक तालुका नियामध्ये खेळताना पाहतो. गावासाठी खेळताना अनिकेतनं बऱ्याच वेळा छान योगदान दिलं. एक चतुर खेळाडू कसा असावा, सिस्टमॅटिक खेळाडू कसा असावा यासाठी ओळखला जातो अनिकेतला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत. पहिला चेंडू डॉट. या वेळेला गुडलाईन स्पॉट वरचा कव्हरला उडवलाय चेंडूला. सीमारेषीच्या बाहेर जाईल प्रयत्न जरूर झाले आणि मिळतील 4 धावा. तर गोलंदाज अनिकेत डॉट नंतर चौकाराला ऋषी खेळतोय. आक्रमकता तो दाखवते. या वेळेला लाईन थोडी चेंज केली. विभिन्नता इथे जरूर दाखवली. गोलंदाजी करताना मी मगाशीच म्हटलं अनिकेतला परिस्थिती पाहून खेळ कसा करायचा ते त्याला माहिती आहे. आतापर्यंत 11 वर खेळतो ऋषी आणि त्याला साथ देतो रत्नदीप. एकूण धावा बॅटिंग टीम आपण जरूर पाहिलं 15 वर पोहोचलाय. अनिकेत डॉट चौकार त्यानंतर सिंगल. एकूण धावफलक जरूर आपण पाहतोय. ओ लॉफ करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. कनेक्शन परफेक्ट झालं नाही. धाव घेण्याची तयारी बॅकअप गॅदर करत असताना किती धावांचं टार्गेट सेट होईल. 5 षटकांचा पूर्वार्ध. यस धावा मिळतील. लेग बाईट्स धाव पुढे सरकेल. एकूण धावफलक टोटल रन्स पोहोचल्यात 16 या धावसंख्येवर. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अनिकेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट समोर दाखवला. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का. स्ट्रेटला इथे चूक झाली. हातामध्ये विसावला पाहत बसले. त्यानंतर आपण पाहतो तितक्या वेगानं. त्याच्यानंतर काही क्षणामध्ये खरं तर ज्यांचे आपण वाट पाहतो ते शेतकरी कामगार पक्ष विरोधी पक्ष नेता प्रीतम दादा मात्रे यांचं काही क्षणामध्ये आगमन होईल. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. त्याच्यानंतर विनंती असेल मटालू शेठ यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर नक्कीच वेलकम करूया. ओ स्ट्रोक चांगला खेळलाय. अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्हला फिल्डर रेडी होते. चेंडू तिथे फील्ड जरूर झाली. थोडं तणावाचं वातावरण. अनिकेतचं हे षटक पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. 2 षटकानंतर बघा तुम्हाला जास्त वेळ टीम मीटिंग घेता येणार नाही. दोन्ही सलामीवीर फलंदाज संघासाठी खेळत असताना ऋषीला आपण जरूर पाहतोय. रत्नदीप साथ देतो. एकूण धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत पाहिलं तर 19 आहेत. तर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल आणि तो वेळ आम्ही जरूर पाहतो. तर निखिल आलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक तिसरं. 5 षटकांचा पूर्वार्ध. पहिल्या फेरीतील हा सामना पाहतो आपण. तिसरा आहे. यानंतर लगेचच टॉस सुद्धा केला जाईल जो चौथा सामना असेल. काही चेंजेस असतील तर कमिटी आम्हाला जरूर इन्फॉर्मेशन देईल. तर निखिल मोकल ज्याने 10 धावा दिला तो षटक घेऊन आलाय. ऑन साइडला लॉफ केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. ओ व्हॉट अ कॅच. काय झेल टिपला बघा एका हातानं. बॉडीचं बॅलन्स संतुलन होतं आणि मिळालं. आपण पाहतोय
मयूरना हा अप्रतिम झेल टिपलाय. पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेता आणि सातत्यानं संघर्षाचा नाव तू, मनाचा ठाव तू, माणसातील देव तू आणि माणुसकीचं नाव जोडणारी नाव तू. आणि आम्ही पाहतो शेतकरी कामगार पक्षाचं एक दमदार व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, तरुणांचे आधारस्तंभ आणि युवकांना सातत्यानं प्रभावित जोडणारं आणि माणुसकीतून माणूस जोडणारा प्रभावित नेता, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण अनेक समाज कार्य नेहमी पाहत असतो. दादांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. 21 धावा आहेत, 21 धावा धावफलकावर. बॅटिंग टीम बॅकफुटला गेले, लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी आहे, धाव घेण्याची तयारी. दोन्ही संघ बघा, साई विरुद्ध वलवली या संघामध्ये आपण होणारी ही महामुकाबला. आज ग्रुप ए चा पोल खेळतो, आज फायनल रात्र आणि आज प्रेक्षकांच्या पसंतीचे सामने. तुम्हाला सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक या नावाची स्पर्धा आहे. तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. या अगोदर आपण पाहिलं कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळराम पाटील साहेब यांना पाहिलं, देवेंद्र मडवी साहेब यांना पाहिलं, रमेश दादांना पाहिलं. या अगोदर आपण DB बाई म्हात्रे यांची उपस्थिती आणि आज पाहुण्यांची मांदी आली. या अंपायर सिग्नल बघा. ओव्हर नंतर जेव्हा काही टाइम वेस्ट होतो ना, तिथे सुद्धा आमची टाइम मॅनेजमेंट लक्ष देते, ते आम्ही काउंटिंग करणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मात्र 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. एकूण धावा 23. गोलंदाज निखिलला आपण जरूर पाहतोय, ऑन साइडला ट्राय करतोय, नक्कीच डीप लॉंग ऑन कडे गेलाय, धाव घेण्याची तयारी, एंड बदललाय, ओ धोका होईल का? डेंजर क्रिकेट. लक्ष उद्या पुन्हा एकदा मैदानाकडे. एकूण धावा 25, 25. वलवली विरुद्ध आपण पाहतोय होणारा सामना. साई टॉस जिंकलाय, फिल्डिंगला पसंती, सामना कमालीचा होईल. किती टार्गेट सेट केलं जाईल, दोन्ही संघाचे पाठीराखे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना. निखिलला पाहतोय, धावा धावफलकावरती टोटल 25. लाईन पाहिली, खोदून काढला, मिड ऑफ कडे, क्षेत्ररक्षक रेडी, धाव घेण्याची तयारी, थ्रो खराब झाला, एंड चेंज केला. मात्र बघा, क्रिकेट खेळामध्ये मैदानावर तुमची संघ भावना, मैदानावरचं तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमचं वातावरण आणि मैदानावर तुमची शिस्त तुमची खेळाकडे लक्ष वेधून घेते. आणि आता साई संघ इथे फिल्डिंग करतोय. सर्वांचे आधारस्तंभ, लाडकं व्यक्तिमत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय VIP डाईजवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. शेतकरी कामगार पक्षाची मंडळी सुद्धा यांना सुद्धा पाहतोय. आक्रमणाचा प्रयत्न, स्लीप मधून चेंडू चालले थर्ड मॅन कडे. यस, पंचांचा इशारा येईल, मिळतील या चेंडूवर 4 धावा. सुंदर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर शेतकरी कामगार पक्ष दमदार व्यक्तिमत्व आणि विरोधी पक्ष नेता सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी आगमन झाले. दादा, या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्यांचा सन्मान करू, कारण आज वेळात वेळ काढून राहिलेत, बरेच सारी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. सर्व आमच्या आयोजक कमिटी या आपल्या शुभास्ते दादांचा सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असलेले
सर्वांचे लाडके शेतकरी कामगार पक्ष विरोधी पक्ष नेता सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय। सन्मान आपल्या माणसाचा, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन आम्ही दादांचा सन्मान करतो। त्यांच्या सोबत इथे उपस्थित असलेले शिवदास सांगडे साहेब उपस्थित आहेत, वाहतूक अध्यक्ष। नक्कीच दादा या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत, सन्मान केला जातो शिवराज सांगडे साहेबांचा। शिवराज साखरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केला जाते। आणि आज आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचं हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि दादा वेळात वेळ काढून आलेत। नक्कीच दोन शब्द दादांच्या वतीनं या ठिकाणी आपण ऐकूया। गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित खरोखर रात्रीचे चांगले असे सामने, सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक म्हणजे सरपंचांनी नक्कीच विचार करून चषक ठेवलेला, एकदा जोरदार टाळ्या या गोष्टीसाठी झाल्या पाहिजेत। कारण शेवटी सरपंच असतो गावाचा मुखिया आणि तो गावकीला विसरला नाही हे याच्यातून दिसून आलं, म्हणून मी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मागितल्या आणि मनापासून अभिनंदन की आपण खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन इथे केलंय। आणि मला वाटतं बसण्याची सोय असती तर जागा पुरली नसती, कारण सगळे बघणारे सुद्धा एवढे आहेत, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण उभे राहून ते मॅचेस बघतायत। आणि आज शेवटचा दिवस कानपोलीकरांना धन्यवाद देतो की आपण, आणि खरोखर या अशा प्रकारच्या मॅचेस मी आता रोजच्या कमीत कमी 10-12 ठिकाणी तरी रोज जात असतो, नाईट असतील डे असतील, हे जात असतो ना, फक्त हे खेळाडू आहेत ना यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी फक्त मी जात असतो। कारण आपल्या इथले खेळाडू, आमची एकच इच्छा आहे, मग आयोजक असतील किंवा आम्ही कार्यकर्ते मंडळी फिरत असू, की भारताच्या टीममध्ये टेनिस क्रिकेट टीममध्ये आपले हे खेळाडू दिसले पाहिजेत, ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगेन की उरणमधील 5 जणांची निवड आपल्या भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये झालेली आहे। त्याच्यात प्रथमेश म्हणून जो दिगोड्याचा आहे आणि एकटगरचा अमित, त्याची तर अभिषेक बच्चनच्या टीममध्ये निवड झालेली आहे। आणि एक आपला प्रथमेश इथला, मला वाटतं इथला फुंड्याचा आहे। नंतर आपले संजीवन म्हात्रे जे हास्य कलाकार आहेत, त्यांचा मुलगा सिद्धेश, याची देखील निवड झालेली आहे। आणि आकाश तारेकर, विश्वजित ठाकूर हा दिगोड्याचा, त्याची निवड झालेली आहे। आणि आपला आकाश तारेकर, त्याची आपला पारगावचा दापोलीचा, त्याची देखील निवड झाली आहे। म्हणजे हे आता खेळाडू पुढे चाललेत, असेच जास्तीत जास्त खेळाडू आपल्या पनवेल उरणमध्ये दिसले पाहिजे, ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे आणि ती नक्कीच आता इच्छा पूर्णत्वास जात चालली आहे। मी खरोखर या खेळाडूंना धन्यवाद देतो। एक नक्की सांगतो की हार जीत बघू नका आणि हारल्यानंतर खचून जाऊ नका, जिंकल्यानंतर देखील उन्मत्त होऊ नका, या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे। तर नक्कीच आयोजकांच्या वतीनं मी मनापासून खेळाडूंना धन्यवाद देतो। आणि तुम्हाला, आणि हे आता बघतोय आपण की सध्या हे खेळाडू जे आहेत यांना ग्राउंड देखील नाही आहे। आपण बघतो की हे ग्राउंड सगळे, आता हा देखील ग्राउंड मला वाटतं MIDCत चालला आहे। आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी प्रयत्न करू, हा ग्राउंड नक्की वाचला पाहिजे आपल्या खेळाडूंना, हे नक्की प्रयत्न करू। एवढंच तुम्हाला सांगतो, मी मनापासून धन्यवाद देतो की आमचा यथोचित मान सन्मान आपण केलात, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर प्रीतम दादांचं छान मनोगत मार्गदर्शन सर्वांनी ऐकलं। दादा आपलं मनापासून धन्यवाद। वेळोवेळी तरुणांना त्यांचं मार्गदर्शन असतं आणि आज आयोजक कमिटीवर असलेल्या दादांचं प्रचंड प्रेम। पंच सामना सुरू ठेवा। प्रीतम दादा संघर्ष योद्धा आहेत, अगदी युवा वर्गाला नेहमी प्रेरित करत असतात असं व्यक्तिमत्व। तर आपण पुढचा सन्मान करूया। युवा उद्योजक वल्लभ परेशदादा पाटील यांना देखील विनंती केली की आपण देखील यावा, आपले सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। आज स्पर्धेची शेवटची रात्र, त्याच्यामुळे अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डायसवरती पाहायला मिळताना त्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान इथे आपण करत आहोत। परेशदादा पाटील उद्योजक वल्लभ यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। SS ब्रँड
म्हणून ज्यांची सातत्यानं ओळख आणि एक दमदार व्यक्तिमत्व याने या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. बघा दुतुम संघाने रिपोर्टिंग केले. मी सुधीर यांना विनंती करेन मॅनेजमेंटशी आपण चर्चा करा. यस मॅच कडे वळतोय. पाटील साहेब युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आणि वल्लभ गावचं दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य 3000चं आर्थिक सहाय्य मिळाले. त्यांचं धन्यवाद देतो. यस मॅच कडे आपण वळूया. 18 मिनिटांमध्ये यस पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. 4 धावा मिळतील आणि हा बेनिफिट असेल. नो बॉल आहे. यस लक्ष आमचं थोडं पाहुणेचा उल्लेख होतो. मात्र मॅच कडे आम्ही जरूर फोकस आमचे स्कोरर फोकस आहे त्यांच्याशी कॉन्डिडेट करत राहा. अमन ब्रिगेड 11 वळवली हा संघ आतापर्यंत पोहोचला. एकूण धावा 44 44 रन्स 44 धावा आहेत. परेश यावेळेला आपण जरूर पाहतोय परेश मोकलना जो 5वं षटक हाताळतो. यस ऑन साइडला ट्राय करतो. निघाले तर 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. रोडपाली मात्रेपाडा जर प्रेझेंट असाल तर आपण सुधीर यांच्याशी संपर्क साधा. परेशला आतापर्यंत पाहूया 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 46 रन. 46 धावा दाफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार. तर लय भारी ग्रुपचे आमचे काही सदस्य इथे आलेत आणि लय भारी ग्रुप आलाय त्यांचं मनापासून धन्यवाद. यस ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चाललाय डीप लॉंग ऑनच्या वरून आणि ठोकलाय. हा दणदणीत षटकार. 6 धावेने संघ पुढे सरकेल आणि एकूण धावफलक पोहोचलाय 52. तर लय भारी ग्रुप जीवन पाटील, रोशन पाटील, अजय पाटील, कल्पेश भोईर, प्रमोद पाटील आणि संदीप मातानकर यांचे इथे आगमन झाले. लय भारी ग्रुपचे सर्व सदस्य. अक्षय पाटील, पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतो. यावेळेला परेशला किती धावांचं टार्गेट सेट करण्यात येईल हे षटक महत्वाचं असेल. 52 धावा दाफलकर बॅटिंग करतो सुयोग आणि त्याला साथ देतो आशिष. पुन्हा एकदा उडवलाय कव्हर कडे आणि चेंडू होईल फरार. नो बॉल आणि हा बेनिफिट. या स्थिती आणखीन एक स्ट्रोक. पॉवरफुल हिटिंग. संघर्ष सूर्य बघा थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि हाईट फॅक्टर पंचांनी ओळखलं. आता दबाव वाढलाय. पुन्हा एकदा फिल्डिंग टीम साई संघावर. संघ पुढे सरकला 59 वर पोहोचलाय. नका. परेशनं आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 20 धावा दिल्यात. महागडा गोलंदाज. ग्रामस्थांचं आगमन झाले. यस
स्पर्धेचे नियम आहेत ते फॉलो केले जातात आणि तर या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहतोय वाबजे गावचे एक दमदार व्यक्तिमत्व एन्जॉय करत असताना आपण पाहतोय त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। त्याच्यानंतर भागवत पवार सर मुख्याध्यापक मानगर शाळा आणि त्याच्यानंतर दयानंद मालिक सर मुख्याध्यापक वलवली शाळा हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। तर नक्कीच गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणखीन एक तडाखा मिळतील 4 धावा। धावा धाफलकावरती 63 3 गडी बाद 39 धावा होत्या आणि या चौथ्या षटकामध्ये बघा काय विपरीत घडलं। साईची गोलंदाजी थोडी खराब झाली तिथे आक्रमण केलं सुयोगनं आतापर्यंत सुयोग खेळतोय धाव घेण्याची तयारी धोका होईल का साहेब खूप बॅटिंग सुयोग मात्र बॅटिंग आवडली असेल तर सुयोगचं कौतुक झालं पाहिजे। आतापर्यंत तो खेळतोय 24 वर आशिष त्याला 6 देतोय षटकार ठोकले 2 वॉटर बॅटिंग सुयोग शेवट गोड करतोय अंत बला तो सब बला म्हटलं जातं आणि त्या दर्जेदार फलंदाजीनं सुयोग सक्रिय झालाय। एकूण धावा 65 3 गडी बाद गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं परेश महागडा ठरल्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय आशिषला छोटासा रनअप आहे रनवे त्याचा छोटा आहे किती धावांचं टार्गेट सेट होईल या ओव्हरमध्ये लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे पुढचा चेंडू समोर सामना करेल सुयोग मात्र वैयक्तिक पोहोचला 24 वर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू जरूर केला धाव घेण्याची तयारी आणि जरुरी ते आपण पाहूया। पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर असताना यस उत्तरार्धाकडे जरूर आपण वळणार आहोत। योगेशांचा आवाज आपण ऐकूया तत्पूर्वी मंगेशकडे वळतो आमचे सन्मान बाकी तर टार्गेट सेट केले इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत येईल एक्झॅक्टली 66 धावा झाल्यात आणि 67 करायचे बॅटिंग टीम साई संघाला यस कंटिन्यू मंगेश। तर आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया। खरं तर रोशनदादा पाटील यांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर योगेशदादा पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावा आपले विशेष सन्मान केला जाईल। अजयदादा पाटील आपल्याला देखील विनंती की आपण देखील यावा आपले विशेष सन्मान केला जाईल। आणि त्याच्यानंतर मी विनंती करीन भागवत पवार सर मुख्याध्यापक मानगर शाळा यांना विनंती की आपण यावा आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते भागवत पवार सरांना विनंती करेन की आपण यावा आपला विशेष सन्मान केला जाईल। चला यावा आता लगेच विनंती करेन भागवत पवार सर मुख्याध्यापक मानगर शाळा यांना विनंती की आपण यावा आपला सन्मान केला जाईल। या स्पर्धेचे सर्व लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मते यांच्या पवित्र शुभास्य हा शुभ सन्मान आपण पाहतोय। त्याच्यानंतर पुढचं सन्मान केलं जाईल दयानंदजी मालिक सर मोकल सर मुख्याध्यापक वलवली शाळा यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। तर मी विनंती करीन दयानंद मोकलकर सर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। मुख्याध्यापक वलवली शाळा आज स्पर्धेची अंतिम रात्र अनेक सारे मान्यवर या अतिथी मंचकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्यांना सर्व मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। त्याच्यानंतर विकासजी जोगले वावंजे यांना विनंती करेन की आपण देखील यावा आपले विशेष सन्मान केला जाईल। आज फॉलच्या लढती अंतिम रात्री या स्पर्धेच्या पाहुण्यांचं आपण मंचकावरती शुभ सन्मान करत आहोत। विकासजी जोगले यांना विनंती करेन की आपण यावा आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये। त्याच्यानंतर पुढचं सन्मान केला जाईल दत्तात्रयजी पाटील साहेब अध्यक्ष
शाला व्यवस्थापन समिती वलवली यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावा आपले विशेष सन्मान केला जाईल। दत्तात्रय पाटील साहेबांना विनंती आहे की आपण यावा आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये। त्याच्यानंतर कैलासदादा पाटील ग्रामपंचायत लेखनेक यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील यावा। त्याच्यानंतर एकनाथजी कदम वावंजे यांना देखील विनंती की आपण देखील यावा आपले शुभ सन्मान केला जाईल। पाच चांगली स्पर्धा आज स्पर्धेची अंतिम रात्र आणि अनेक सारे मान्यवर अनेक सारा पाहुणा वर्ग तुम्हाला या VIP डायस वरती पाहायला मिळतात। सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित दाखवली। तुमचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। तर मटालो 11 गावदेवी वलवली विरुद्ध तुम्ही पाहता दक्ष वेद 11 साई। मटालो 11 गावदेवी वलवली संघाने प्रथम बॅटिंग करताना 66 धाबा ठोकल्यात। 67 धाब्याचं टार्गेट मैदानावरती असेल। तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, यहाँ 67 रनों का टारगेट का पीछा करने के लिए साई टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंची। संकेत मोकल एक विस्फोटक बल्लेबाज है और उनके बल्ले से पहली गेंद में 6 रन। पहली गेंद शानदार शुरुआत चक्के के साथ। फिर एक बार गेंद को खेला, मिड ऑन में खिलाड़ी तैनात, डायरेक्ट हिट की कोशिश थी। एक डॉट बॉल की समाप्ति। अब देख रहे संकेत मुकल और नौ स्ट्राइकर बल्लेबाज प्रशांत मुकल। साई टीम अब देख रहे बिल्कुल पनवेल विभाग की सबसे बेहतरीन टीम कही जाती है और आज जहां पर पहला मुकाबला खेल रहे हैं। फिर एक बार आक्रमण, इस बार फील्डर मौजूद। पहला विकेट अनिकेत मुकल, बैक टू द डगआउट। दागा था और उसके बाद यहां पर डॉट गेंद और तीसरी गेंद में ऋषि चौधरी ने इन्हें चलते बनाया। त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया बुधाजी चौधरी येदुटे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। कानपोलीचे ज्येष्ठ वरिष्ठ सर्व नागरिक आले असेल तर आपण या व्यासपीठावरती कानपोली गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं। सरपंच ग्रामस्थ मंडळ चषकाचं एक क्रीडांगण आणि आज या स्पर्धेची तुम्हाला अंतिम रात्र पाहायला मिळतं। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए रनों की बात करेंगे तो इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज अनिकेत मुकल, जिनकी हम चर्चा कर रहे थे कि साई टीम के सबसे बेहतरीन और ताकतवर खिलाड़ी जो हमेशा मिडिल ऑर्डर में तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। आज जिम्मेदारी बहुत बड़ी है क्योंकि 67 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर है। प्रति ओवर की बात करेंगे तो रन बनाने और ओवर में जीतने के लिए 13.6 की औसत से रन बटोरने मैदान के ऊपर मुकाबला जीतने के लिए। यह अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क अच्छा नहीं रहा। एक सिंगल के साथ अनिकेत मुकल ने अकाउंट ओपन किया। रन संख्या 7 रन बनी। अभी भी 60 रन की आवश्यकता है। प्रति ओवर 13.40 की औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए। और अब तक तो बात करेंगे, यहां से 4 गेंद में 7 रन प्राप्त किए। हर ओवर में 13.40 की औसत बरकरार रखनी है। इस बार हवा में फील्डर थोड़े दूर है और जब तक गेंद के ऊपर आएंगे तब तक एक सिंगल आई। इस सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 8 रन के ऊपर। सिंगल डबल के साथ यह मुकाबला आगे बढ़ता हुआ। पहली गेंद में क्या खूबसूरत शुरुआत रही थी। पहली गेंद के ऊपर छक्का आया था, मगर उसके बाद डॉट और उसके बाद विकेट। त्याच्यानंतर रोडपाल टीमचे पॅकेज रवींद्र शेठ पाटील यांना देखील विनंती की
आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. बॉडी से दूर खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 1 विकेट के नुकसान पर 8 रन. चलो 4 ओवर के लिए 20 मिनट का समय दिया जाता है. वलवली टीम इस बात के ऊपर गौर करें. और जब टीम साई गेंदबाजी कर रहे थे तो उन्होंने 4 ओवर केवल 18 मिनट में फेंके थे. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या की बात करेंगे. 8 रन बन चुके हैं. आज जीतने के लिए यहां से 59 रनों की अभी भी जरूरत है. 24 गेंदे और 59 रनों की आवश्यकता आने वाले मुकाबले में. हर ओवर की बात करेंगे तो 14.80 की औसत अब बनानी है मैदान के ऊपर. बल्लेबाजों की बात करेंगे तो स्ट्राइकर बल्लेबाज है प्रशांत मोकल. नो स्ट्राइकर पर अनिकेत मोकल. दोनों ताकतवर बल्लेबाज है, मगर आज अपनी ताकत सिद्ध करनी होगी. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के बीच. पहले राउंड का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. यह अच्छी गेंद पड़ने के बाद बाउंस भी. अंपायर का वाइड बॉल का इशारा. दूसरे ओवर की पहली गेंद वाइड और यहां से रन संख्या की बात करेंगे तो 9 रन बन चुके हैं. आज का पहला मुकाबला रोडपाली टीम ने शानदार जीता. इस प्रतियोगिता के हाईएस्ट टोटल उनके नाम रहा 96 रन और उनमें से 69 रन की शानदार पारी परेश खड़के ने खेली. 69 रनों की शानदार पारी. रन संख्या इस समय 9 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो गेंदबाज रत्नदीप चौधरी प्रशांत मोकल सेकंड पर बल्लेबाज. सेकंड पर अनिकेत मोकल. ये 2 बल्लेबाज मैदान के ऊपर. मिडल ऑर्डर के बल्लेबाज अनिकेत मोकल और दूसरी तरफ सलामी बल्लेबाज प्रशांत सेकंड के ऊपर. अच्छी डिलीवरी पड़ने के बाद मानो नीचे रही सबमरीन डिलीवरी. डॉट बॉल की समाप्ति और इसी डॉट के साथ रुका हुआ स्कोर 9 के ऊपर है. अभी भी बात करेंगे तो जीतने के लिए यहां से 58 रन की आवश्यकता है. 23 गेंदें बची और 58 रन. आखिरी ओवर में 27 रन खर्च किए थे टीम साई के गेंदबाज. इस बार इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर में गेंद. बाउंड्री लाइन के बाद 4 रन. चौके के साथ रन संख्या 13 पर पहुंची. सिंगल डबल चौके छक्के मुकाबला आगे बढ़ता हुआ, क्योंकि प्रति ओवर बनाने थे 13.40 की औसत से, मगर पहले ओवर में रन केवल आए थे 8 और इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंदे. अब तक 5 रन खर्च किए गेंदबाज ने. रत्नदीप चौधरी एक अच्छे गेंदबाज है. हमेशा ताकतवर गेंदबाजी के लिए उन्हें जाना जाता है. फिर एक बार तैयार रत्नदीप चौधरी. इस बार लॉप किया. स्क्वायर लेग में खिलाड़ी नहीं है और जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर पहुंचे तब तक गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर. लगातार दूसरा शानदार चौका. दो शानदार चौके. बल्लेबाज प्रशांत मोकल के बल्ले से शुरुआत में थोड़े शांत है, मगर उसके बाद आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं. अभी तक तो उन्होंने 9 रन की शानदार पारी खेली है. 4 गेंदे 2 चौके की सहायता से 9 रन बनाए. प्रशांत मोकल सेकंड पर बल्लेबाज है. दूसरी तरफ अनिकेत मोकल जो 9 स्ट्राइक इन पर है, 1 रन बनाकर 9 स्ट्राइक इन पर बल्लेबाजी कर रहे हैं. फिर एक बार बड़ी कोशिश में बल्ले का हिस्सा काम तमाम. प्रशांत मोकल के पारी का अंत हुआ. रन संख्या 17 2 विकेटों के नुकसान पर. तो दूसरे विकेट का पतंग. यहां से हम बात करेंगे मुकाबला जीतने के लिए 67 रनों का लक्ष्य है. दोनों टीमें ताकतवर, दोनों टीमें तगड़ी और इस समय मैदान के अंदर 2 विकेटों के नुकसान पर 17 रन बने. अभी भी जीत के बात करेंगे तो जीतने के लिए रन चाहिए 50 20 गेंदों के ऊपर. नए बल्लेबाज
प्रतीक मोकल मैदान पर आते हुए चौथे नंबर के ये खिलाड़ी है। आप जिम्मेदारी बढ़ चुकी है दोनों बल्लेबाजों के कंधों के ऊपर। प्रतीक मोकल और अनिकेत मोकल, ये दो बल्लेबाज के ऊपर अब बड़ी जिम्मेदारी आ चुकी है, क्योंकि शुरुआत में जो शुरुआत चाहिए थी सलामीवीर बल्लेबाजों से, वो शुरुआत नहीं कर पाए। आप मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को अपना काम करना पड़ेगा। दूसरी तरफ रत्नजीत चौधरी शानदार गेंदबाजी करते हुए, अच्छी गेंद, फिर एक बार बड़ी शॉट, फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, एक सिंगल प्राप्त किया। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ता हुआ टोटल 18 रन। अभी भी बात करेंगे तो यहां से 49 की आवश्यकता है। 19 गेंदें और 49 रन, मुकाबला अभी भी बैलेंस है। कहते हैं कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको शानदार क्रिकेट खेलना होगा, जिम्मेदारी से क्रिकेट खेलना होगा, क्योंकि जिम्मेदारी हर एक खिलाड़ी नहीं निभाते। आज शुरुआत में यहां पर बल्लेबाजों से उम्मीद थी शुरुआती बल्लेबाज जल्दी लौटे। आप मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। जीतने के लिए 19 गेंदें 49 की आवश्यकता। अच्छी डिलीवरी, फिर एक बार ऑफसाइड में फील्डर है मौजूद। एक सिंगल, ओवर की समाप्ति। यहां से 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 19। कि अब रनों की बात करेंगे तो रन संख्या 25 बनी है। जीत के लिए अभी भी 42 रन की आवश्यकता है। 42 रन की आवश्यकता, 17 गेंदें बची है। 17 गेंदें, 42 रन की आवश्यकता। मैदान के ऊपर मुकाबला अभी भी बैलेंस है। कहते हैं कि क्रिकेट का खेल अनिश्चितता भरा होता है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है, क्योंकि क्रिकेट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल अक्सर मैदान पर देखने को मिला, क्योंकि क्रिकेट का खेल अनिश्चितता भरा होता है। कभी कभी जीतने वाली टीमें क्रिकेट में हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में जीत जाती है, और इसीलिए तो इसका नाम है क्रिकेट का खेल अनिश्चितता भरा है। जीत की बात करेंगे, 42 की आवश्यकता, अभी भी 17 गेंदें बची है। अनिकेत मोकल जैसे बल्लेबाज मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, ताकतवर खिलाड़ी इसीलिए जाने जाते हैं। और तीसरी ओवर की बात करेंगे तो गेंदबाज मनीष पाटिल, जिनका स्वागत चक्के के साथ किया। देखिए बलबली टीम, क्योंकि 7 टीमों को पेनल्टी लग चुकी है टाइमिंग के ऊपर। 4 ओवर की बात करेंगे, 20 मिनट में कैसे ही आपको समाप्त करने हैं। यह अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं है, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल आई। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 26 पर पहुंचा। टोटल जीत के लिए अभी 41 रन की आवश्यकता। थैंक यू मात्रेपाटा टीम।
अगला मुकाबला नेरे बनाम धुतुंग के बीच होगा। आइए दोनों कप्तान। इस बार गेंद तो हवा में खेला, फील्डर मौजूद, चिड़िया छिप गई खेत में। नामी बल्लेबाज अनिकेत मोकल के पारी का अंत हुआ। 27 लॉस ऑफ 3 विकेट। बड़ा झटका, 3 विकेटें लग चुकी है। अनिकेत मोकल जो भरोसे के बल्लेबाज थे वो लौटे। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए आशीष मोकल इनेट क्रमांक 5 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए आ चुके। टीम थोड़ी सी संकट में पड़ चुकी है क्योंकि रन की बात करेंगे 67 का टारगेट था, अभी भी 40 रन की आवश्यकता है आने वाली 14 गेंद के ऊपर। रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है। जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। साइड टीम को गेयर चेंज करना होगा क्योंकि आप 13 गेंदें बची है और 40 की आवश्यकता। क्रिकेट में 6 गेंदें 36 बनते देखे, क्रिकेट में 6 गेंद में 43 रन बनते देखे हैं। ये क्रिकेट का खेल इसीलिए जाना जाता है, मगर अभी भी 13 गेंदें 40 का समीकरण। फिर एक बार अच्छी डिलीवरी, ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 3 विकेटों के नुकसान पर 27। जीत के लिए चाहिए 40 रन आने वाली 12 गेंदों के ऊपर। बारह गेंदे 40 की आवश्यकता। रत्नदीप चौधरी दूसरा स्पेल करने के लिए आ चुके मैदान पर। स्वागत किया, वेलकम टू द ग्राउंड। और पहली गेंद में छक्का। 2 ओवर 40 की आवश्यकता, यानी कि 20 रन प्रति ओवर बनाने। आप तो 6 आ चुके पहले गेंद के ऊपर। आप समीकरण 11 गेंदे 34 रन। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा साइड टीम के बल्लेबाजों को। इस समय छक्का दागते हुए प्रतीक मोकल मैदान के ऊपर, जिनके बल्ले से पहला छक्का। और दूसरी तरफ टीम की बात करेंगे, रन संख्या 33 पर पहुंची है। अभी भी जीत के लिए 34 की आवश्यकता है 11 गेंद के ऊपर। 19 गेंदों में 33 बने, 11 में 34 चाहिए। गेंदबाज तैयार। इस बार बल्ले का हिस्सा काम तमाम। प्रतीक मोकल, जिन्होंने जीत की राह दिखाई थी, वो भी लौटे मैदान के बाहर। और एक बड़ा झटका मैदान के ऊपर साई क्रिकेट टीम को।
झटका। आप जीत के लिए 10 गेंदों में 34 की आवश्यकता। शानदार मुकाबला जरूर देखने मिलेगा। और यहां से बात करेंगे तो जीत के लिए अभी भी 34 की आवश्यकता है। इससे पहले वाला मुकाबले की बात करेंगे तो टीम मात्रेपाड़े ने जीता था, उससे पहले रोडपाली क्रिकेट टीम ने जीता। और इसके बाद जो जीतू 11 नेरे बनाम भैरवदेव दुतुम के बीच अगला चौथा मुकाबला होगा। तो बिल्कुल यहां पर और एक बल्लेबाज के पारी का अंत हुआ। अब एक के बाद एक बड़े झटके लग रहे हैं। चलो अगला मुकाबला दुतुन टीम के कप्तान और नेरे टीम के कप्तान, आप आइए टॉस के लिए। अगला मुकाबला बिग फाइट होगा। दोनों कप्तान से अनुरोध होगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। दुतुन टीम के कप्तान ऑलरेडी बहुत पहले से यहां पर मौजूद है, तो नेरे टीम कप्तान आप आइए तुरंत टॉस के लिए। नौ गेंदे 34 की आवश्यकता। विकेट हैट्रिक हो सकती है। आने वाली गेंद यहां पर विकेट प्राप्त करते तो यहां पर विकेट का हैट्रिक भी पूरा होगा। मटालू 11 गावदेवी वलवली टीम, आइए मटालू शेठ। इस बार हवा में फील्डर मौजूद, चिड़िया चुप गए खेत में। तो यहां पर विकेट का हैट्रिक हम बात करेंगे तो पहला विकेट हैट्रिक आज के दिन का, आज के रात का शायद विकेट हैट्रिक रत्नदीप चौधरी के नाम है। पहला ओवर भी उन्होंने किया था, शानदार गेंदबाजी की थी, एक विकेट प्राप्त की थी। कुल मिला के 8 रन देकर उन्होंने तो यहां पर पहले ओवर में 11 रन दिए थे। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक इस ओवर की बात करेंगे तो केवल 5 गेंद में 6 रन आए। अब आखिरी गेंदे यानी कि 7 गेंदे 34 की आवश्यकता है। मुकाबला हाथ से निकल चुका है, सही क्या, क्योंकि आप हर गेंद के ऊपर प्रहार करना पड़ेगा। फिर एक बार हवा में गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात। नीलेश ने शानदार कैच लपका। इस ओवर में 4 विकेटें, पहले ओवर में 1 विकेट, कुल मिला के 5 विकेटें रत्नदीप चौधरी, वेल डन। और यहां पर आखिरी ओवर में अब 34 की आवश्यकता। कॅप्टन या दोन्ही दुतुम संघ कॅप्टन ऑलरेडी आहे। नेरे संघ आपण संपर्क करा लगेच। बघा टायमिंग निघून गेलेला आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय, त्यामुळे आता तुम्हाला तात्काळ या ठिकाणी यावं लागेल। दुतुम संघ ज्ञानेश्वर ठाकुर आखिरी ओवर करेंगे। 6 गेंदे। सुयोग मात्रे आएंगे गेंदबाजी के लिए। ज्ञानेश्वर मात्रे, अच्छी गेंद सामने की तरफ खेला, ढकेल दिया। इस बार लॉन्ग ऑफ प्रिजन में खिलाड़ी तैनात, एक सिंगल प्राप्त किया। मगर अब ये मुकाबला सुयोग की बात करेंगे, जिन्होंने ही आखिरी ओवर में ताबड़तोड़ 7 गेंदों में 25 रन की शानदार पारी खेली थी। वही सुयोग मात्र मैदान पर अंतिम ओवर कर रहे हैं। अच्छी गेंद, विकेट भी प्राप्त किया। औपचारिकता इस मुकाबले में है, केवल बैट किए यस नॉट आउट। 1 रन आई, एक सिंगल के साथ आप 4 गेंदे केवल औपचारिकता। तो रन संख्या इस समय हम बात करेंगे तो 4 गेंदे औपचारिकता है। इस बार इनसाइड आउट, फील्डर तैनात और यहां से शानदार कैच पार्थ ने पकड़ा है और एक विकेट। अब औपचारिकता केवल बची है।
साई क्रिकेट टीम पूरी तरह से बैकफुट पर है, मजबूत स्थिति प्राप्त करते हुए पूरी तरह से मुकाबला अपनी तरफ एकतरफा किया टीम वलवली क्रिकेट टीम ने। ये अच्छी डिलीवरी, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया और केवल औपचारिकता बची इस मुकाबले में। नेहरू टीम कप्तान आइए। तो ये आकाश शेलके भी पहुंचे, स्वागत है। इस ओवर की केवल औपचारिकता बची, यानी कि अंतिम गेंद शेष है। अंतिम गेंद यानी कि मुकाबला एक तरफा बना है। 67 का टारगेट था, 35 रन केवल स्कोर बोर्ड के ऊपर लग चुका है। बिल्कुल यहां पर ओवर की समाप्ति और ये मुकाबला जीत लिया मटालू 11 गांवदेवी वलवली टीम। कॉन्ग्रेचुलेशन हार्ड लक साई जिन्होंने मुकाबला गवाया। दोनों टीमों चलो सेकंड करें, सेकंड करके मैदान के बाहर होना है, क्योंकि हार या जीत होती रहती है। हम हमेशा कहते हैं कि हार जीत तो हमेशा होती रहती है। एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं होता और एक बार हारने से कोई फकीर नहीं होता। और आज यहां पर यह मुकाबला जीत लिया मटालू 11 गांवदेवी कानपुली टीम ने, वलवली टीम ने। तो मैन ऑफ द मैच 5 विकेट लेने वाले रत्नदीप चौधरी बने इस मुकाबले के हीरो। आइए रत्नदीप चौधरी मैन ऑफ द मैच। थँक्यू। तर मॅन ऑफ द मॅच रत्नदीप चौधरी झाले।